माझ्या रोजच्या सवयींपैकी फक्त एक सवय मी बदलली आणि एका महिन्यात माझं आयुष्य अगदी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने बदललं. ती एक सवय मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली, पण निश्चितपणे तुम्ही ती विसरून गेला असाल. पण आज मला त्या सवयीची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जर बदलायचं असेल, तर ही सवय आजच बदला. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. अशी कुठली सवय होती? मी डिसेंबरच्या 11 की 12 तारखेला एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्यावेळेला एक व्हिडिओ सिरीज मी सुरू केलेली, जिचं नाव होतं चेंज युअर लाईफ इन 2026. आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 8 ते 9 पार्ट्स अपलोड केलेले, ज्याच्यामध्ये मी डेली बेसिसवरती काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या, काही रूल्स तुमच्यासोबत शेअर केलेले, जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत 2026मध्ये. पण ॲक्च्युली त्याची सुरुवात जी आहे ती तुम्हाला 2025च्या एंडिंगलाच करायची होती. म्हणजे डिसेंबर 2025मध्ये त्या गोष्टींची सुरुवात करायची होती. जेव्हा या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत होते, तेव्हा मी स्वतःला पण हे सांगत होते की जर आपण इतरांना या गोष्टी करायला सांगतोय त्यांची लाईफ चेंज होण्यासाठी, तर डेफिनेटली आपण या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. आणि आपण जर त्या फॉलो केल्या तर ऑलरेडी सुंदर असलेलं आपलं आयुष्य आणखी सुंदर होऊ शकतं. त्याच्यामध्ये एक सवय मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलेली, ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नो मोबाईल फोन, नो स्क्रीन टाईम, नो सोशल मीडिया, अजिबात कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नको आहे. आणि ती सवय डिसेंबरच्या 12 तारखेपासून ते जवळपास आजपर्यंत मी कंटिन्युअसली फॉलो करते आहे. आणि याचा फायदा असा झाला आहे की बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रोजेक्ट जे मी पेंडिंगला ठेवलेले होते, मला असं वाटायचं की हे माझ्याकडून होणार नाही, कारण माझ्यावरती आणखी बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ते प्रोजेक्ट्स मी कंप्लीट करू शकले. त्याचबरोबर स्वतःमध्ये जो काही बदल मला जाणवतोय, तुम्ही माझे थोडे मागचे व्हिडिओज जर काढून पाहिले, त्यातही स्पेसिफिकली वॉरियर ऑफिसरवरचे जर पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की माझी हेल्थ व्यवस्थित नव्हती. मी थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वजन जे आहे ते माझं वाढत चाललेलं होतं. स्वतःच्या बाबतीत थोडं कुठेतरी मला लो कॉन्फिडंट फील होत होतं. पण जेव्हापासून मी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणं, मोबाईलचा, सोशल मीडियाचा वापर कमी केलेला आहे, किंवा रात्री झोपताना सुद्धा अगदी मी जेव्हापासून मोबाईल दूर ठेवायला लागले, तेव्हापासून काही गोष्टी ज्या मला जाणवल्यात त्या मी सांगते. एकतर मी रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायला लागले. म्हणजे आधी असं व्हायचं की वॉरियर ऑफिसर हा जो आपला मेन प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती 2,20,000 जवळपास सबस्क्रायबर आहेत, तर त्या चॅनलवरती मी आधी, म्हणजे ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मी खूप रेग्युलर व्हिडिओज टाकायचे. त्याच्यानंतर काही हेल्थ इश्यूजमुळे व्हिडिओज माझे रेग्युलरली अपलोड होत नव्हते. बराचसा मोठा गॅप पण पडला त्याच्यानंतर. आणि त्यानंतर परत एकदा मला कमबॅक करायचं होतं, पण ते मला पॉसिबल होत नव्हतं. आणि माझा खूप वेळ केवळ हा विचार करण्यात जात होता की मला करायचं आहे, पण मी करू शकत नाही आहे. पण जेव्हापासून मी माझा फोन बाजूला ठेवायला लागले, बाजूला इन द सेन्स अननेसेसरी यूज जो होतो, ज्याच्यामुळे ॲक्च्युली आपल्या ब्रेनची बॅटरी ड्रेन होते, अशा गोष्टी मी जेव्हापासून टाळायला लागले, मला व्हिडिओजसाठी खूप नवीन नवीन आयडियाज सुचायला लागल्या, नवीन नवीन स्क्रिप्ट सुचायला लागली. आणि विशेष म्हणजे स्क्रिप्ट सुचल्यानंतर ती लिहून काढणं, हे जे मला अतिशय कंटाळवाणं काम वाटायचं, ते मी वेळेत करायला लागले. माझी चिडचिड फार जास्त होत होते. मी खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये याच्याबद्दल बोलली की माझं चिडचिड करण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं होतं, ज्याचा मला तर त्रास व्हायचा, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास व्हायचा. माझी चिडचिड प्रचंड कमी झाली आहे. खूप वेळा उदासवाणा वाटायचा, खूप आळस यायचा, बॉडी पेन, हेडेक हे माझ्या आयुष्याचा एक, लिटरली मी सांगते, एक अविभाज्य भाग बनलेले. म्हणजे उठल्या उठल्या पाठ फार दुखती आहे, उठावंसं नाही वाटत आहे, फार आळस आला आज, माझी झोप व्यवस्थित झालेली नाही आहे, इतक्या तक्रारी मी स्वतःबद्दल करायचे. पण आत्ता मी पहाटे लवकर उठते आहे, मी एक्झरसाईज करते आहे, मला तो फिटनेस जाणवतोय, इव्हन दिसतोय पण व्हिजिबली. जे लोक मला भेटत आहेत ते लोक मला विचारतात की तू नक्की काय करते आहेस की ज्याच्यामुळे तू फिट व्हायला लागली आहे. ऑब्व्हियसली जे माझे जवळचे, माझी काळजी करणारे लोक आहेत, माझी आई, माझी दीदी, ते मला म्हणतात तू खराब का होत चालली आहेस. बट ॲक्च्युली मी खराब वगैरे होत नाही चाललेली. मी स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायला लागले, मी हेल्दी गोष्टी खायला लागले. आणि त्याच्याही पुढे जाऊन 2026च्या कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठी
जे चॅलेंज मला घ्यायचं होतं हे मला माहिती होतं की कंप्लीट अजून एक महिनाभर तरी वेळ द्यावा लागेल. त्यावेळेला मी ते चॅलेंज सुरू करू शकेन, कारण त्या चॅलेंजसाठी जो प्लॅन मला तयार करायचा आहे, जो कोर्स मला क्रिएट करायचा आहे, जे व्हिडिओ लेक्चर्स मला रेकॉर्ड करायचे आहेत, हे सगळं मला आत्ता पॉसिबल नाही होणार आहे. कारण ऑलरेडी खूप सगळ्या गोष्टी आहेत आणि मी इतकी सगळी गुंतलेली आहे की मला ते नाही करता येणार. पण मी 22 जानेवारीला ते चॅलेंज स्टार्ट पण केलं. म्हणजे त्याचे व्हिडिओज मी रेकॉर्ड पण केले, अपलोड पण केले. तो कोर्स मी लॉन्च केला आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार. ॲक्चुअली मला पण विश्वास नव्हता बसत. पण तो कोर्स मी खूप सक्सेसफुली सध्या रन करते आहे. रेग्युलर बेसिसवरती त्यांना व्हिडिओज देणं, स्टडी टार्गेट देणं, कुठलंही लेक्चर पेंडिंगला न ठेवणं, इव्हन लाईव्ह डिस्कशन क्लासेससुद्धा 3 ते 4 दिवसांच्या गॅपनंतर मी घेते. आणि सगळ्यात जास्त मला जे हार्ड वाटायचं की मला टेस्ट जर कंडक्ट करायच्या असतील, मी आत्तापर्यंतच्या कुठल्याही चॅलेंजमध्ये अशा टेस्ट ज्या आहेत त्या कंडक्ट केलेल्या नव्हत्या. पण मी आता स्वतः क्वेश्चन पेपर पण काढते, मुलांच्या टेस्ट पण घेते आणि मला खूप छान आणि प्राऊड फील होते. कारण केवळ सकाळी उठल्यानंतरचा जो वेळ माझा फोनमध्ये जायचा किंवा फोनवरती एखादी गोष्ट पाहिल्यानंतर जे दिवसभर असं एक उदासवाणं वाटत राहणं किंवा एखादी निगेटिव्ह न्यूज ऐकल्यानंतर किंवा मे बी एखादा चांगला व्हिडिओ पाहिला तरी आपण त्या कंपॅरिझन झोनमध्ये जातो ना, की एखादी व्यक्ती किती छान करते आहे, एखादी व्यक्ती तिच्या लाईफमध्ये किती पुढे गेली आहे, आपण मात्र तिथेच आहोत. आणि ह्या गोष्टीमुळे कुठेतरी जे मी अडकून पडायचे ना, या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले. आणि इव्हन मला अशा पद्धतीच्या कमेंट पण मिळत आहेत की तुमचा जो कंटेंट आहे तो डे बाय डे असा तुमचा ग्राफवरती चालला आहे. आणि ही गोष्ट मला फार छान वाटते आहे, माहिती आहे. सो असं नाही की अगदीच खूप सगळं स्मूथ चाललं, बिलकुलच असं एखादा दिवस पण नाही झाला की मी आळसच नाही केला किंवा ते नॅचरल होतं आणि ते झालं. पण त्याच्यातून बाहेर पडणं हे मला खूप इझी गेलं. इव्हन मी 2026च्या काही संकल्पांमध्ये एक गोष्ट ठरवलेली की मी जो पण कंटेंट मुलांना शिकवेन, जो पण टॉपिक मी मुलांना शिकवेन, तो त्यांच्या डोक्यात असा फिट झाला पाहिजे. म्हणजे सुप्रिया मॅमनी शिकवलं म्हटलं ना की ती गोष्ट परत कुठेच पाहिजे गरज नाही पडली पाहिजे. आणि ट्रस्ट मी, तुम्ही व्हिडिओज जाऊन पहा. ज्या पद्धतीचे व्हिडिओज मी अपलोड केलेत सायन्सचे काही, मुलांनी ॲक्च्युली ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांचा तो कंटेंट तोंडपाठ झाला आहे. आणि एवढी सगळी प्रोडक्टिव्हिटी मला जाणवते केवळ एक सवय बदलल्यामुळे. सो तुम्ही ही सवय आत्ताच्या आत्ता बंद करा, जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या वेळ देत असाल फोनमध्ये. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सकाळी सकाळी आपल्याला काही फोन येतात, मे बी कधी कधी ते इम्पॉर्टंट असतात. सो सकाळचे जे पण कॉल येतात ना ते माझ्याकडून मिस होतात. मी कोणाचे फोन घेत नाही आहे. इव्हन खूप सगळे लोक मला, मी जेव्हा पण फोनवरती त्यांच्याशी नंतर बोलते तेव्हा मला म्हणतात, हां फारच बिझी झाली आहेस, खूप पैसा पैसा करते आहेस, खूपच काम काम करते आहेस वगैरे वगैरे, खूप टॉन्ट करतात. पण माहिती आहे, सकाळी जर कोणाचा फोन मी आधी घेत होते, सकाळी कधी कधी अर्धा तास पाऊण तास त्या फोनमध्येच जात होता. आणि त्याच्यामुळे तो फोन ठेवल्यानंतर मला इतकं थकल्यासारखं व्हायचं की नवीन कुठल्या स्क्रिप्टसाठी, नवीन कुठल्या आयडियासाठी, नवीन कुठल्या व्हिडिओसाठी माझं डोकं कामच नाही करायचं. कारण मेंदू माझा थकून जायचा आणि मला फोनवरती बोलणं ही गोष्ट अलीकडे तर अजिबात आवडत नाही आहे, कारण त्याच्यात खूप वेळ जातो. सो मी फक्त एक सवय तुम्हाला सांगितली. अशा मी बाकीच्या सवयी पण, जे चॅलेंज मी तुम्हाला दिलेलं होतं, चेंज युअर सेल्फ इन 2026, ते चॅलेंज मी तर एक्सेप्ट केलं आणि माझी लाईफ बदलायला पण सुरुवात झाली आहे. अँड ट्रस्ट मी, ज्या पद्धतीने प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजला मुलांचा रिस्पॉन्स मिळाला आहे, त्याच्यानंतर तर एक गोष्ट मला नक्की समजली की आपण आपलं आयुष्य कधीही बदलू शकतो. फक्त आपल्याकडे ती विल पॉवर पाहिजे, आपल्याकडे ते करायचं. खरंच ती जर इच्छाशक्ती असेल ना, आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. म्हणजे आपण इतर लोकांचे व्हिडिओज पाहतो, इतर लोकांचे मोटिवेशनल स्पीच ऐकतो, कसं एखाद्याने स्ट्रगलमधून बाहेर येऊन बरंच काहीतरी त्याचं स्वतःचं साम्राज्य उभं केलं. ते कसं उभं होतं, ते मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केलेली असते. सो मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्ही स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. छोट्या छोट्या सवयींपासून सुरुवात करा. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक देते. त्याच्यातला प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये सांगितलेले रूल्स फॉलो करायला लागा. आणि ट्रस्ट मी, तुम्हाला एका महिनाभरामध्ये आयुष्यात खूप बदल झालेले जाणवतील. एका महिन्यानंतर परत या व्हिडिओकडे या आणि मला या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा तुम्हाला ते बदल आयुष्यात जाणवत आहेत की नाही. जर तुम्ही ऑलरेडी ते व्हिडिओज पाहिलेले असतील आणि फॉलो केलेले असतील आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही बदल जाणवलेले असतील, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये न विसरता सांगा. असेच व्हिडिओज मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.